भीमाबाई चव्हाण यांचा सन्मान सुहास होतेकर करतील. त्याचप्रमाणे सखूबाई चव्हाण यांचा सन्मान सुहास होतेकर करतील. त्याचप्रमाणे बाळूबाई चव्हाण यांचा सत्कार सुहास होतेकर करतील. यांचा सन्मान सुहास होतेकर करतील. जानू विना रंग सनाय. शिवाजी पवार साहेब यांचे आगमन झाले. त्यांचे सुहास होतेकर सन्मान करतात. गावचे आचार्य शिवाजी पवार. हॅलो, शांताबाई दावेकर यांचा सन्मान सुहास होतेकर करतील. तर या बॉलवरती स्वप्नील याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. चांगली षटकार. धावफलक जर पाहिला 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कापडे खुर्द संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना. तर जोगेश्वरी गाडीदळ संघ हा संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. या ठिकाणी चेक करतोय. थर्ड अंपायर नाही आपल्याकडे, पण आपण चेक करतोय. जे डिसिजन आहेत पंचांचे आयोजकांचे ते सर्वांना समान असतील. नॉट आउट निर्णय आलाय. नॉट आउट. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. धन्यवाद tenniscricket.in. आपलं कौतुक, आपलं सगळं सहकार्य पोलादपूर तालुक्याला लाभलंय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. 38 सर्कलमध्ये शॉट मिळवला. चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच सिंगल मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. एक सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली जोगेश्वरी गाडीतळ संघाच्या क्षेत्ररक्षकाची. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फ्लिक केलाय ऑन साईडला. बॉटम हँडचा चांगला वापर, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार.
हा चेंडू जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. साहिल निकमकडे जर पाहिलं तर हनुमाननगरचा एक खेळाडू आम्हाला आठवतो, अजिंक्य पवार. तशाच प्रकारची शरीर यष्टी आणि त्याच प्रकारची त्याची हाईट देखील पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची फटकेबाजी अजिंक्य पवार देखील करत आलाय. तसाच फटका त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिला. षटकार आला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक एक षटकार येताना पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात. एक विकेट तर माघारी परतली आहे रोहन बुरटेची, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करतायत दोन्ही फलंदाज. दोन बंधू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. समोरच्या दिशेने फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. चेंडू थांबतोय का? क्षेत्ररक्षण केलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. प्रोटेक्शन नव्हतं परंतु बॉल अडवला गेला. चांगली फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग देखील करताना पाहायला मिळतंय जोगेश्वरी गाडीतळ पोलादपूर हा संघ. 2 धावा मिळतील. धावफलक जर पाहिला तर 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती. षटक या ठिकाणी संपलंय ते. पहिल्या ओव्हरनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 4 षटकांचा खेळ आहे आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 5वा सामना आम्ही बघतोय. त्यामध्ये ते पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर या दोन बंधूंनी घेतलाय. दोन बंधूंचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण इसू पठाण, इरफान पठाण दोन बंधूंना पाहिलं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्टीवा मार्कवा यांना आपण पाहिलं. घागरकोंड संघामध्ये देखील आम्ही सातत्याने पाहतो. सुशील विकास उतेकर आणि सुहास उतेकर यांना आम्ही सातत्याने पाहायला मिळाले. तसेच सचिन आणि सुशील हे दोन बंधूंना देखील आम्ही घागरकोंड संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहिलं. तर लारा बुमरोची जोडी देखील आपण पाहतो. मंगेश बेलोसे, संदेश बेलोसे यांना देखील आम्ही एका संघात पाहिलंय. गोलंदाज नेम, बॉलरचं नाव सांगा. राहुल. दुसऱ्या षटकासाठी राहुल गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटक घेऊन. चला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आहेत. पंचांना विनंती असेल, पंच 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायचे, त्याची नोंद घ्या. बाबू उतेकर जे कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करा. बाबू उतेकर. लॉकवर पतीचा बॉल होता. ऑन साईडला फटका खेळायचा. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलवरती. 4 येतोय हा चौकार. प्रत्येक क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून देखील टिपले जात आहेत. फुल टॉस. ऑन साईडला फटका. बॅकवर्ड मिड विकेट मध्ये चेंडू सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग केली आहे. चेंडूची फेकी देखील केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. यशस्वी देखील झाले आणि 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत PTPL झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. अंडर 90 ची स्पर्धा देखील आम्ही पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. सडवली गावामध्ये मागील हप्त्यामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळाली. अनेक गोलंदाज आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले. तिथे वेगवान गोलंदाजी अंडर 90 चे खेळाडू देखील आपल्या ग्रामीण भागात आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच स्पर्धा, 1 लाखाची स्पर्धा येते लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची. हा चेंडू जर पाहिला तर शफल होऊन खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतला. डॉट बॉल. दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या आयोजनाखाली एक मुंबईमध्ये लाख मोलाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. कापडे विभाग प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा तुमच्या भेटीला येते. हा चेंडू जर पाहिला तर टप्पा पडला. अतिशय वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. राहुलचा एस्टनचा किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कोणती धाव मिळणार नाही. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या पाहायला मिळते 23 स्कोर कार्डवरती. 23 धावा. tenniscricket.in वरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय. या श्रीराम मंडळ क्रीडा मंडळात भेट दिली साखरचे मिस्त्री सुतार मिस्त्री यांनी आपला सन्मान आदेश युतीकरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती. तसेच बाबू उतेकर यांचा सन्मान विनोद दाबेकर
यांनी करावा. बाबू उतेकर यांचा सन्मान विनोदजीत दाभेकर यांनी करावा. अजिंक्य स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न. अकोट टप्प्याचा बॉल ऑन साईडला फटका सजवलाय स्वप्नील निकमच्या बॅट मधून. वन बाउंस चेंडू सीमारेच्या पलीकडे जाईल. धावा मिळते त्या बॉलवरती. हॅलो करा. त्यांचा सन्मान सुशील उतेकर करतील. सचिन जाधव यांचा सन्मान सुशील उतेकर करतील. षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा धावफलकावरती. 2 ओव्हर संपल्यात. 28 धावा 14ची सरासरी पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो कागोरकोन चषक पर्व दुसरे. कागोरकोन चषकसाठी आम्हाला सतत सहकार्य करणारे आमच्या नंबरसाठी प्रथम क्रमांक आम्हाला दिलेला आहे दाभेकर भावकी 33,333. तरी श्रीराम क्रीडा मंडळ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसंच दुसरं पारितोषिक आमचे सेंट्रल बँकेचे अधिकारी सुनील दादा चव्हाण यांनी 22,222 रोख रक्कम दिलेली आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. तसेच आम्हाला तिसरं पारितोषिक युवा उतेकर भावकी यांनी दिलेलं आहे रोख रक्कम 11,111. तरी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा हार्दिक आभार करीत आहेत. तसेच आमचे देणगीदार सर्व बंधू भगिनींचा आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. असंच सहकार्य करत राहा. धन्यवाद. अकोट टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार साहिल निकमच्या बॅट मधून. हा हॅलो षटकार पाहायला 2 मिळाला. मिनिटं. हॅलो रोहित पार्टे फलंदाजी षटकार मारणारे षटकारातले षटकार रोहित पार्टे यांचं आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही आभार मानत आहेत. अमोल उतेकर यांच्या हस्ते होणार आहे. बीमरचा हा नो बॉल. धावसंख्या जर पाहिली तर अतिशय वेगाने पुढे जाते. धावून पोहोचते ती 35 या आकड्यावरती 35. धावा धावफलकावरती आहे. चांगली मॅच चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली फलंदाजी साहिल निकम आणि स्वप्नील निकम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. धावफलकावरती 36 धावा. साहिलला संधी दिली. सतीश बेलोसे सांगतायत की आम्ही संघाची बांधणी केली आणि साहिलला जो ओपनिंगसाठी संधी दिली ती मात्र सार्थ ठरवतोय साहिल निकम. अकोट टप्प्याचा बॉल इथं म्हटलं पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी. या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आली आहे. मनपूर्वक आभार. सर्व देणगीदारांचा आम्ही आभार व्यक्त करतो.
कारण तुमच्या सहकार्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या घेऊन जातोय. आज दुसऱ्या पर्वामध्ये देखील अतिशय चांगली स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यात घागरकोंड गावामध्ये हा क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू मात्र काही थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय आता 4 धावांसाठी चौकार. घेणारा बॉल डॉट बॉल येतोय. आता मात्र कोणती धाव मिळणार नाहीये. चांगली फटकेबाजी साहिल निकमची पाहायला मिळाली. स्वप्नील निकम देखील तशाच प्रकारची फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. 1 षटकार 2 चौकार स्वप्नील निकमने ठोकले. त्यानंतर साहिल निकमच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. फलक जर पाहिला तर अतिशय वेगात पासून त्वरित आराम मिळवा. 46 धावा 46 धावा फलकावरती. आता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. त्या ठिकाणी प्रणव सालेकर विनंती असेल आपण संपर्क करा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. मॅच आहे. तुम्ही संघ जर पाहिलं तर सोलापूर शहराला बिलॉंग करणारा गाडी संघ पाहायला मिळते. तर कापडापूर आपल्याला संघ पाहायला मिळते. ब संघ उद्या असंघ खेळताना पाहायला मिळेल. गटाचे सामने उद्या पाहायला मिळतील. कोल्हापूर मित्रमंडळ करंजे भैरवनाथ देवळे सडवलीचा संघ उद्या खेळताना पाहायला मिळेल. कापडे खुर्द असंघ उद्या खेळताना पाहायला मिळेल. अशा 8 तब्बल संघ आपल्याला उद्या खेळताना पाहायला मिळतील गटातून. 8 चेंडू जर पाहिला तर किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय डॉट बॉल. लघु टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार मिड विकेट मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय कॅच आणि विकेटचं होतंय पतन. स्वप्नील निकम माघारी परततोय. सिंगल विकेट कव्हरवरती धावफलक जाऊन पोहोचेल. शेवटच्या षटक मैदानामध्ये पार दिसते आपल्याला. शेवटचे 3 बॉल शिल्लक. या षटकामध्ये रिले पुढची कमबॅक करणारी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. धावसंख्येवरती आपल्याकडे काम जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकात पटकन आल्या पाहायला मिळालं. आणि दुसरं षटक जर पाहिलं तर 22 धावांचं आपल्याला षटक पाहायला मिळालं. वाईट बॉल धाव धाव
चेंडू कार्पेटच्या साईडने लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय, थांबणार नाहीये चेंडू. धावा मिळतील त्या चेंडूवरती 22च्या रूपामध्ये 4 चौकार. Guess the Satawana soft secret that keeps 57. चांगली सुरुवात नक्कीच केली गेली होती. अजिंक्य आपल्याला पाहायला मिळते साहिल निकम आणि स्वप्नील निकमच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळाला साहिल आपल्या पक्का खेळला आहे. जागावरून खेळायचा प्रयत्न केला गेला होता, देखील प्रयत्न केला गेला आणि वेगात 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बाउंड्री लाईन जर पाहिली जरूर केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फ्युजन कव्हर मध्ये येतोय. एक धाव घेतली, दुसरा देखील प्रयत्न केला गया. 2 धावा देखील प्रयत्न केला जातोय. बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा पहिल्या मॅच सुटून आतापर्यंत चांगलं बोलले आभार व्यक्त करू. 63 धावाचा बाटला करायचा तो कशा रीतीने केला जाईल ऐकूया आपण एक मधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. चषक 2023 पर्व दुसरे यासाठी आम्हाला आमच्या ग्रामस्थांनी तसेच आजूबाजूच्या काही जाणकार व्यक्तींनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि देणगी स्वरूपात काही मदत केली. सतीश बबन उतेकर यांनी आमचे आदर्श काही बबनहरी उतेकर यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आलेले आहे. लक्ष्मण भाऊ उतेकर हे सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांनी 3000 रुपये या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. सुधांशू उतेकर 5000. सोपान रामचंद्र चांदे गुरुजी पोलादपूर यांनी 5000. तसेच हरिश्चंद्र चव्हाण यांनी 5 बॉल बॉक्स. नितेंद्र सिंग सर युको बँकेचे ऑफिसर यांनी 6 स्टंप. तसेच श्री प्रभाकर उतेकर यांनी 5000. उत्तम नारायण उतेकर यांनी 5000. काशीनाथ सेठ कुंभार हे आम्हाला वारंवार मदत करत असतात, त्यांनी 5000. तसेच श्री लक्ष्मण मोरे 5000. संतोष चांदे 2222. रामदास सकाराम उतेकर 1111. रामचंद्र नावंजी उतेकर 2000. अजय शिंदे उर्फ डीजेवाले 1111. प्रवीण जानू चव्हाण 1111. रुपेश नांदेव चांदे 1111. संतोष विश्राम उतेकर 1111. त्याचप्रमाणे लक्ष्मण कदम आमच्या गावचे पोलीस पाटील आज आम्हाला सहकार्य करत आहेत, त्यांनी पण देणगी स्वरूपात 1000. तसेच आमचे श्री राजेश गंगाराम उतेकर शिवसेना उपविभाग प्रमुख नालासोपारा कागरकोणचे सुपुत्र 36 मेडल्स हेही सालाबादप्रमाणे आम्हाला मदत करत असतात. दीपकरावजी उतेकर 1111. मच्छेंद्रनाथ जानू उतेकर 1100 रुपये. परशुराम कृष्ण कंक रानवडीचे सुपुत्र 1111. तसेच काही सविता शांताराम दाबेकर यांच्या स्मरणार्थ संपूर्ण दाबेकर भावकी घागरकोंड यांनी ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 33,333 आणि चषक
असं देणगी स्वरूपात देण्यात आलं आहे. तसंच आमचे थोरले बंधू संजय बळीराम उतेकर यांनी अंतिम 3 फेरीमध्ये जे संघ जातील त्यांना 45 टी शर्ट म्हणजे प्रत्येक संघासाठी 15 टी शर्ट्स देणगी स्वरूपात दिलेले आहेत. नामदेव महादेव उतेकर यांनीसुद्धा 1111, विजय गोपाळ सकपाळ यांनी 21 सन्मानचिन्ह जे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी 21 सन्मानचिन्ह. मंगेश सहदेव चव्हाण 1111, मधुकर संभाजी उतेकर 5000, संतोषदादा आराव यांनी आयोजकांना शुक्रवार रात्रीचं जेवण म्हणजे आम्ही संपूर्ण गावाला जे जेवण काल घातलं ते आमचे घाटकोपरचे म्हणजे महाड वामने गावचे सुपुत्र संतोषदादा आराव, कृष्णा सकाराम उतेकर 1111, बागोजी मोरे बोरावळे 5 बॉक्स, श्री बळीराम बबन सोनावणे लायजिंग ऑफिसर ठाणे पनवेल अलिबाग कॉर्पोरेशन यांनी 2000, संतोष दामोदर उतेकर 3333, काही विठ्ठल दगडू कदम यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान विठ्ठल कदम यांच्याकडून 1111, युको बँकेचे सर श्री चंद्रजित जाधव यांच्याकडून 3 बॉल बॉक्स, आमचे दिल्लीला असणारे घागरकोणचे सुपुत्र श्री जयवंत नारायण उतेकर यांनी 5000, काही सुलोचना दीपक जाधव यांच्या स्मरणार्थ कुमार विक्रांत दीपक जाधव कुंबळवणे यांच्याकडून 1111, सागर लोखंडे घाटकोपर यांच्याकडून 5000. धन्यवाद. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रणय पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यशांच्या मागे तुम्ही पाहू शकता मंगेश बेलोसे एक चांगलं प्रोत्साहन खेळाडूंना देण्याचं काम केलं. चांगलं व्यासपीठ सातत्याने ते करताना पाहायला मिळाले. खेळाडूंसाठी सायकल ॲक्शन पाहायला मिळते. मंगेश बेलोसे एमबी यशांच्या मागे सराव करताना पाहायला मिळाले. फायदा पाहायला मिळतोय. श्रेष्ठचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. सलामीसाठी जर पाहिलं तर निलेश आणि दिलराज मैदानामध्ये दिलराज सारखी बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडला व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रणय असे हिरे मात्र नक्कीच मंगेश बेलोसे यांना कुठून सापडतात हा मात्र विचार नक्की जरूर असतो. मंगेश बेलोसे काय केली आहे स्टँडवरती खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो योगेश्वरी गाडी संघाला. आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये वापरणार आहोत. मला वाटतं JMCC चरई हा संघ देखील ड्रेस कोडमध्ये पाहायला मिळतोय. घागरकोणच्या वतीने नक्कीच तुमचा आभार आम्ही मानू, कारण तुम्ही घागरकोणच्या स्पर्धेमध्ये ड्रेस कोड वापरतायत आणि चांगली स्पर्धा
युट्यूबच्या माध्यमातून पाहायला अतिशय सुरेख असं पाहायला मिळते चित्र. सुलवनपतीचा चेंडू गती कमी केली होती, ओळखलं त्या ठिकाणी लक्ष्मण आहे, पकडलाय झेल. दुसरा खेळाडू मात्र माघारी परतोय. जोगेश्वरी गाडीतल्या संघाला बसतोय हा दुसरा धक्का. खेळाडू बाद. वीसची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामागे. अक्षय, सर्व ग्रामस्थ देखील सकाळपासून मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबला देखील आमचे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा बॉल वाईट असेल, अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. षटकाची सुरुवात वाईट बॉलने करताना पाहायला मिळते गोलंदाज अक्षय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 33,333 व आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक असा चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,111 व आकर्षक असा चषक. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, टॅप केलाय, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळते, एक सिंगल मिळते, एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. फलकपूर तालुक्यामध्ये क्रिकेटला मिळालेली चालना, क्रिकेटला मिळालेले एक ग्लॅमर, संदीप कदम नक्कीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आणलं गेलं. एक शिस्तबद्धता देखील. हा चेंडू मागच्या दिशेने निघून जातोय, चेंडू थांबणार नाहीये. मंगेश बेलोसे यांच्याकडून देखील चूक आणि मागे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडून देखील चूक होते. या बॉलवरती धावा मिळतील 4. धावफलक जाऊन पोहोचला तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. बॅटवरती चेंडू समोर एक फंबल होताना पाहायला मिळाला. लगेचच ओळखलं फलंदाजांनी आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रणय होता त्या ठिकाणी. 2 धावा तर लगेचच पूर्ण केल्या आणि दुहेरी आकड्याने धावफलक पुढे गेला. 10 या आकड्यावरती. यानंतरची मॅच कोंडवी विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतरची सफल होऊन खेळायचा प्रयत्न, परंतु चांगलं कलेक्शन यष्टांच्या मागे राहिले. फेकी देखील केली. धावबादची संधी या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावबादच्या रूपामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागेल, परंतु हा असेल व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव.
तर देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6च्या सरासरीने धावसंख्या आहे ती 12. सल्ला देताना पाहायला मिळतोय, कारण आनंद निकम देखील चांगली किपिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली आहे. तेजस पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, अधिक उसळी घेणारा बॉल किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक जर पुरस्कार असतात तर नक्कीच ऑल क्रेडिट गोज टू मंगेश बेलोसे. नक्कीच स्माइल देखील पाहायला मिळते. आडव्या बॅटनं फटका सजवला गेला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय परंतु चेंडू कोणता आहे, 10x आहे. चेंडू पलीकडे 4 धावांसाठी हा फटका. पुकार पाहायला मिळाला. धावफलक 16 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधून हा फटका शफलवून खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका सजवलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलवरती 6. येतोय खटखटी षटका. जे कोणी पकडाल त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे घागर कोणते, तुम्ही जिथं राहताय 100 रुपयाचं पेट्रोल तरी होईल. मग झेल पकडा, बाउंड्री लाईनच्या बाहेर पेट्रोलचे पैसे तर सुटतील. आयोजकांच्या वतीने गेल्या वर्षी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं, या वर्षी देखील आहे. मोठा प्रहार बॅटच्या रडार मध्ये आला, त्याला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. लक्ष्मण दुसरा कॅच पकडतायत खेळाडू बाद. परतवलं गेले. कमबॅक पुन्हा एकदा करताना पाहायला मिळते कापडे खुर्द ब संघ. तेजस घाडगे समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, प्रोटेक्शन ठेवलं होतं त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये. खेलोगे नहीं तो जीतोगे कैसे, जाओ और टीम बनाओ. शेवटचा बॉल या षटकामध्ये. फलकावरती 23 धावा आहेत. 40 धावांची आवश्यकता. 7 बॉल 40चं समीकरण. फुलटॉस ऑन साइडला फटका, मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. हा चौकार शेवटच्या बॉलवरती वसूल करतोय. सामना येऊन पोहोचलाय तो 6 बॉल आणि 36 वरती. मंगेश बेलोसे
गोलंदाजीसाठी येतील का प्रश्नचिन्ह डीजे? और बढ़िया सहा बॉल 36 ची आवश्यकता. सहा बॉल 36. गोलंदाजीसाठी रोहन भुरटे. आले किती गेले किती उडून गेला बरारा अरे संपला नाही. ओळख पटवा आणि घेऊन जा. 2 अंगठे मिळालेत आम्हाला. तर आउट आउट फलंदाज बाद. आणि संपणार हे नाही क्रिकेट वरचा उद्यान्मुख खेळ. आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच तुमच्या समोर येईल यानंतरची. चांगला बॉल शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली आहे. 3 बॉल 35 ची आवश्यकता. रोहित चव्हाण आपण संपर्क करा. रोहित चव्हाण. टप्प्याचा बॉल लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरीचा प्रयत्न. सामना संपूर्णपणे पाहिलं तर कापडेखुर्द संघाच्या बाजूने झुकलाय. विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय कापडेखुर्द संघ. शेवटचे 2 बॉल शिल्लक. त्यानंतर कोंडवी संघासोबत मॅच नक्कीच असेल. हा बॉल अतिशय चांगले कीपिंग पाहायला मिळते. यष्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश बेलोसे यांच्या माध्यमातून. झेल टिपलाय. खेळाडू बाद. झाले महन आता आले.